पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला जमीन व्यवहार रद्द झालाय। धर्मादाय आयुक्तांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेत। थोड्याच वेळात या निकालाची अधिकृत प्रत प्राप्त होणार आहे। 4 एप्रिल 2025 रोजी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारासंदर्भात स्वतःचे आदेश रद्द केलेले आहेत। 4 तारखेचा आदेश रद्द केल्यामुळे त्यानंतर झालेली सगळी प्रक्रिया कायद्यानुसार अमान्य ठरते। या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डर यांनी ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये सिव्हिल कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार आहेत। गोखले बिल्डरला पैसे परत मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टाची पायरी चढावी लागेल। स्टॅम्प ड्युटी ही परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार आहे। 4 एप्रिल 2025 रोजी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारासंदर्भात दिलेले स्वतःचे आदेश रद्द केलेले आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, काय आदेश आहेत धर्मादाय आयुक्तांचे? प्रज्ञा, प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पुण्यातलं जे जैन बोर्डिंग प्रकरण आहे हे बहुचर्चित झालं होतं। यामधले राजकीय हस्तक्षेप हा देखील आपण पाहिला होता आणि त्यानंतर लोकभावना ही देखील आपण पाहिली होती आणि एकूणच हा संपूर्ण विरोध जेव्हा लक्षात आला त्यानंतर धर्मादाय आयुक्तांमध्ये ही संपूर्ण केस उभी राहिलेली होती। मागील 3 सुनावण्या या संपूर्ण प्रकरणात आपण झाल्याचं पाहिलेलं होतं आणि आज दोन्हीही म्हणजे गोखले बिल्डर यांनीही हा करारावरनं मागे घेण्यास संदर्भात अर्ज केला होता। त्यानंतर स्वतः जे ट्रस्ट आहे त्यांनी देखील अर्ज देऊन आम्ही हा व्यवहार मोडीत काढत असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर धर्मादाय आयुक्तांनी या जमीन व्यवहारासंदर्भातील व्यवहाराचे रद्द करण्याचे आदेश हे आता दिलेले आहेत। त्यांनीच यापूर्वी आदेश दिले होते आणि आता तेच आदेश त्यांना रिव्हर्स करावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत प्रत ही आपल्याला मिळेलच। मात्र 4 एप्रिल रोजी या व्यवहारासंदर्भात दिलेले हे आदेश आता स्वतः धर्मादाय आयुक्तांकडनं रद्द करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वात प्रामुख्याची एक बाब होती ती म्हणजे झालेल्या 230 कोटी रुपयांच्या ज्या व्यवहाराची या संदर्भात जर आपण पाहिलं तर सिव्हिल कोर्टाची पायरी ही आता गोखले बिल्डर आणि ट्रस्ट यांना चढावी लागणार आहे। यासह स्टॅम्प ड्युटीचा जो प्रश्न राहणार आहे, कारण या संदर्भात जी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली होती याबाबत आता विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळात काही निर्णय घेतला जातो का लोकभावना लक्षात घेऊन की ही स्टॅम्प ड्युटी तशीच ठेवली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र गोखले बिल्डरला हे पैसे परत मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टाची पायरी ही आता आर्थिक चढावी लागणार आहे। बरोबर आहे, त्यामुळे आता यापुढची न्यायालयीन लढाई कशी लढली जाते याकडेही लक्ष असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।